नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। महादेव पार्वतीचं लग्न होऊन 5 वर्ष झाली, पण देवाच्या मनात काय कोण जाणे। अशीच माणसं आमच्यासाठी शोधून काढत राहा रे बाबा। तुम्हाला सुलेखाबद्दल कसं माहित? मागच्या वेळेला मी तुला मदत केली होती दरवाजा उघडायला। आज तू स्वतः प्रयत्न करून बघ। मी तुला सांगितलं होतं आपल्या हातात काहीही लागणार नाही। एवढा पचत नाही तर पितो कशाला गोळ्याचं मूत? कोण आईस तुझी जा तू कसं वाटला का देऊ ठेवून? अरे वा, पावसाळा सोडून ही बिजली अचानक करून काढली। आता वय नाही तर तुझ्या थोबाडावर कडाडल ही बिजली। अरे वा, अरे जीव आहे का विंचवाचा डंक आहे? गावात नवीन दिसतेस पर जगात नवीन नाही। तुझ्यासारखं 56 येणीच्या टोकाला लावून भिरकावलं, कळलं का? काळ कुत्र मार विंचू जरी जहरीला असला तर सापापेक्षा जास्त नाही, कळलं? काय भानगड आहे ही? सोपाने तू इथं काय करतो? मी आपलं ते बाजूला याला ना पिंड्या म्हणजे तू हिला ओळखतो? नात्यातली आहे मला। बाजूला या बुळग्याला पिंड्या का मालक आहेत ते। मी समजावून सांगतो मालक। आम्ही काय केलं नाही, फक्त सापातला आणि विंचवातला फरक समजून सांगतोय। मी सांगतो मालक। भालचंद्रराव रघुनाथ पंत शास्त्र्याचा जावई भालचंद्रराव, ज्याला तू तुझ्या जाळ्यात वडायचायस त्यो म्हणजे काय म्हणला तू? जाल्यात वाढायचंय म्हणजे अजून कळलं नाही का ग इंदे तुला? वाड्याचा पैसा बाहेर काढायचा असेल
सगळ्यात वाड्याच्या परकोटाला भगदाड पाडलं पाहिजे. आणि त्या भगदाडाचं नाव आहे भालचंद्र राव. रघुनाथरावांचा लई विश्वास आहे त्याच्यावर. तिजोरीच्या चाव्यात जणू आहेत त्याच्या हातात. पण माणूस सरळ नाही. एक नंबर शौकीन, जुगारी, दारुडा अन बैल येडा. त्याला जर का तू तुझ्या रूपाची भुरळ घातलीस नाही दे तर ए तू बी मला इथं धंद्यावर बसवायला आणलीस काय रे तुझ्या गावात? हा, काय बोलते तू इंदे? माझा प्रेम आहे तुझ्यावर. हे तुझं प्रेम? दुसऱ्या बाप्याला नादी लावाया सांगतोस हे प्रेम का रे तुझं? अगं पण ए चल बाई इथनं. पुण्यांदा थोबाड दावलंस ना तो उभा जाळून टाकन. यापुढं तुझा आणि माझा संबंध नाही, कळलं? अगं पण ए चल चल बाई बाई. ये सोपान्या, थांब तिथेच. काय रे, एवढ्या रात्रीचा कुठून येतोयस? तुला झोप नाही का ग लागत? जागं राहावं लागतं. सगळ्यांनी झोपून कसं चालेल? कुठं गेला होतास? तुला लय चौकशा आहेत माझ्या. हं? सोपान्या, माझं सगळीकडे लक्ष असतं. यमी मावशी, ह्या काही दिवसामध्ये तू माझी लय काळजी करायला लागली. हं? काय? जाऊन झोप जा. यावं का घरात? सांगितलं ना तुला मूर्तिया, माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. तू सांगितलंस आणि मी ऐकलं. हे हिंदे, हे माझी चंदे, ऐक तर माझं. का तू खरे भाड खाऊ? हा, नाही तर युद्ध गुण डोसक्यात घालून शकलं उडवीन तुझी. तुला माहितीये सोपान्या, मी फक्त बोलत नाही, करतो बी. हो, मग घाल दगड, घाल माझ्या डोक्यात. पड मुर्दा माझा, नाहीतरी हे डुकराचं जीन जगायचंय कुणाला? चायला नशिबात जर सुख लिवलंच नसल तर दुःखाची गटार उपसत बसायची आहेत कुणाला? घाल दगड, घाल दगड. तुझ्या सुखापायी मला ऐकायला निघालास वैरा सोपान्या. तुला नाही,
म्या माझं प्रेम इकाया निघालोय. तुला काय वाटतं ग इंदे? उद्या भालचंद्र्यानं तुझ्या अंगाला हात लावला तर माझ्या अंगाला इंगळ्या टसणार नाहीत? जळवा चिकटल्यावानी होईल अंगाला. अजून बी होतय. एक लक्षात ठेव इंदे, अब्रू ही पैसेवाल्याचीच जहागीर आहे. चायला इथं पोटात ढकलाया आणि अंगावर वडाया काय नाही, आणि कसल्या अब्रूच्या गमजा करतेस ग तू? त्या जत्रेमध्ये अब्रूचं दुकान मांडून बसली होतीस तवा बी ह्यो सोपान प्रेमात पडला होता तुझ्या, आणि आज बी तेवढंच प्रेम करतोय आणि करीत राहणार. पण प्रेमाला बी पोट असतंय इंदे. ते पोट कसं भरणार सांग ना मला. समद्या दुनियेत ह्यो एकच धंदा आहे. हा असं वाड्यावर सायपाकीन म्हणून बोलविलं तुला तवा का नाही आलीस? कारण तुला बी माहिती आहे इंदे, राब राब राबून 2-4 पायका गाठीशी ठेवून काय बी उपयोग नाही. त्या शास्त्र्याच्या वाड्यात राबून राबून जीव जाईल एके दिवशी आपला. तिथल्या माझघरात चूल फुंकता फुंकता तुझी जवानी ढळल, आणि त्यांची ओझी उचलता उचलता माझं कंबरड मोडल. मग कसलं प्रेम आणि कसला संसार. इंदे तुला हित बोलून घेतलं कारण तू मला हवी होतीस, हवी आहेस. तुझ्या बरोबर समद आयुष्य घालवायचंय मला इंदे. हा काय फार मोठी स्वप्न नाहीत माझी. काय बिलेरी महाल वगैरे बांधायचा नाही मला. एवढाच पैका माझ्या गाठीशी पाहिजे. माझं लुबाडलेलं शेत म्या परत घेईल. मग राहू आपण शेतात राजा राणीवाणी. आपण कसू, आपण कमवू, आपण खाऊ. कुणाची चाकरी नाही पाहिजे आपल्याला. आपण दोघं राहू, आणि तवा तवा अब्रूची चैन परवडल आपल्याला. त्याच्यासाठी बोलविलं इंदे म्या तुला. पण या स्वर्गाचा रस्ता नरकातून जातोय इंदे, आणि त्याच्यामध्ये मी तुला एकटीला ढकलणार नाही. त्याच्यामध्ये म्या बी जाणार आहे, उलट तुझ्यापेक्षा जास्त जाणार आहे. कारण त्या साल्या भालचंद्रचा स्पर्श जेव्हा तुझ्या अंगाला होईल ना इंदे, तवा माझ्या पाठीला डागण्या दिल्यावानी होईल. पण त्या डागण्या खाल्ल्या बिगर स्वर्गाचा दरवाजा उघडणार नाही. आणि या उपर बी तुला असं वाटत असेल की सोपान्या आपल्याला धोका देतोय, आपल्याला फसवतोय, तर तो दगड आणि हे माझं टोचक.
फोड इंदे. ए गोदे बया तू इथं घरदार नाही बाई तुला. हा किती वेळा राबायचं इथं. आलेच. सोपान्या कुठं आहे? तो नाही वाड्यावर, मालकानं बाहेर धाडलं असेल कामाला. खरं सांगते का? खरंच बय. परत आला की निरोप दे त्याला. म्हणावं बेटा ये रातच्याला. कशा पाय? काय ग एक हवीस कुबडे, मला उलट प्रश्न विचारतीस? हा नाही तसं नाही. ह्यांना विचारलं तर काय काय विचारायचं तो तुला? गपगुमान निरोप दे. येतो म्या. गोदा, अजून तू इथेच? नाही मी त्या घरी नाही का जायचं? किती उशीर झालाय. हो ती ते राहू दे, ये तू. आणि ती बाई कोण होती? माझी बहीण. ती बाई डॉक्टर? कोण बाई मिसेस शास्त्री? मला तिचा चेहरा नीट दिसला नाही, पण मला बघायचंय तिला. अहो गोदाला धोका आहे तिच्यापासून. ती का गेली तिच्या बरोबर? तिच्यामुळेच. काय झालं मिसेस शास्त्री? जखम पुन्हा जाजायला लागली. कसली जखम मिसेस शास्त्री? माहित नाही. डॉक्टर प्लीज आज आपण इथेच थांबूया. मी निघते आता. आर यू ऑल राईट? मी तुम्हाला सोडायला येऊ का? नको थँक्यू, मी जाईन. कोण आहे? हॅलो डॉक्टर सामंत, मी बोलते. मी म्हणजे कोण? मिसेस शास्त्री. हां मिसेस शास्त्री, बोला. नाही, खरं तर मी तुमची माफी मागायला फोन केला होता. कशासाठी? आज अशी अचानकच निघून गेले मी, म्हणून. लोक अचानकच निघून जातात मिसेस शास्त्री. सो डोंट बी गिल्टी. गॉड ब्लेस यू अँड गुड नाईट. बाय. काय कोणाचा फोन होता? डॉक्टर सामंतांचा. मीच केला होता त्यांना. आदिनाथ, एक सांगू? काय सांग ना. आता कसं सांगायचं कळत नाहीये, पण मला असं वाटतं डॉक्टर सामंत खूप दारू पित असावेत. काय? हो, आत्ताही माझ्याशी बोलताना फारसे शुद्धीत नव्हते ते. मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात खूप काहीतरी घडून गेलं असावं. अहो, आज मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की तुम्ही दिवाळीत काय केलं, तर त्यांनी ऐकूनही न ऐकल्यासारखं केलं. असेल काहीतरी. शुभ्रा, तुझा हात कसा आहे? बरं आहे आता.
जळजळ थोडी कमी झाली आहे. आपण एखाद्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूया का? आदिनाथ, आता किती डॉक्टर लावणार आहात माझ्या मागे? आणि मला नाही वाटत आहे ही जखम वरवरची आहे. त्याचा संबंध आहे कशाशी तरी. कदाचित त्या काळ्या कुठ्ठ सावलीशी, त्या बाईशी जी जी पार्वतीच्या गोष्टीत आहे.